42 ते 53 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर महागलेला आहे। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपयांना मिळणार आहे। दिल्लीमध्ये 3113 तर कोलकात्यामध्ये 3255 रुपये नवा दर आहे। 5 किलो वजनाचा सिलेंडरही 11 रुपयांनी महाग झालाय। 5 किलोचा सिलेंडर आता 821 रुपयांना मिळणार आहे। आजपासूनच ही नवी दरवाढ लागू झालेली आहे। दरम्यान या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सद्गुरू हॉटेलचे मालक कमलाकर शेणळ आहेत। सर, पुन्हा एकदा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत वाढलेली आहे। आता त्याचा परिणाम तुमच्या दरात होणार का, दर वाढणार काय? हे बघा, आमची अवस्था बघा इथे। हे आता प्राईम टाइम आहे धंद्याचं आणि ही आमची अवस्था आहे। आम्ही काय धंदा भाव वाढवून आम्हाला धंदा तरी व्हायला पाहिजे। बरं, आज गेल्या मार्च महिन्यात 1670 रुपये काहीतरी किंमत होती। त्याच्यानंतर आज मे म्हणजे 3 महिन्यात डबल झालं, म्हणजे आज जवळजवळ 3070 रुपये। एक पहिल्या महिन्यात जवळजवळ 300 रुपये वाढले, त्याच्यानंतर 945 रुपये वाढले आणि आज परत 45 रुपये वाढले। मग ह्या प्रकारे जर गव्हर्नमेंट आमच्यावर अन्याय करत असतील तर खरोखर हा दुर्भाग्य आमचं। सध्याचं जर आपण परिस्थिती बघितली तर ते पश्चिम आशियाई देशांमध्ये युद्धाचं वातावरण आहे, इंधन वाहतुकीमध्ये खर्च वाढलेला आहे, तेव्हा सरकारकडे देखील कोणताही पर्याय नाही आहे दर वाढवण्याशिवाय। पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला क्रूड कमी झालेलं त्यावेळी त्यांनी कमी नाही केलं ना। ज्यावेळी 150 रुपयाचे 30 रुपये झाले त्यावेळी तुम्ही टॅक्स वाढवले की नाही। 10 वर्ष तुम्ही मजा केली ना। मग आज तुम्ही तो ॲब्झॉर्ब करा ना। तुम्ही ज्यावेळी प्रॉफिट ॲब्झॉर्ब केलं तर लॉस ॲब्झॉर्ब करणं तुमचं काम आहे। ही पहिली गोष्ट झाली। घरगुती गॅसचा दर हा तोच ठेवलेला आहे। सरकार सामान्यांना वाचवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा बळी देते असं वाटतं? 100% बळी देते, पण ते हॉटेल व्यावसायिक ना, ते ह्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाचाच बळी देतात। कारण आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा सर्वसामान्यच आहे। कारण तो इथे मुंबईकर किंवा आज कुठल्याही सिटीमध्ये कोणाच्याकडे जेवण डब्बा घेऊन जाण्याच्या आज कॅपॅसिटी नाही। नवरा बायको दोन्ही काम करतात, त्यामुळे त्या जिथे काम करतात तिथल्या तिथे हॉटेलमध्ये जेवणं हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय अजिबात नाही आहे। त्यामुळे हे हॉटेल व्यावसायिकावर घात करत नाही आहेत, हे जनरल पब्लिकवर घात करत आहेत। आणि आमचे हॉटेल जर बंद झाले तर पहिलं अनएम्प्लॉयमेंट होणार आहे, एवढं लक्षात ठेवा।